नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण ग्रहांची ओळख करून घेतली आहे. लग्न काय बघतात सांगतात हे पण बघितलं आहे. आज ज्या ग्रहांबद्दल ज्यांची लग्न वगैरे आपण बघतो याबद्दल जरा थोडीशी जास्त माहिती करून घेऊया. एक असं कन्सेप्ट आहे भावात भवम. तर ते काय आहे, एक छोटीशी गोष्ट सांगते. जेव्हा श्रीकृष्ण लहान असताना श्रीकृष्ण आणि बलराम यांना अक्रूर मामाच्या घरी म्हणजे मथुरेमध्ये कंसाच्या घरी घ्यायला आला होता. मथुरेमध्ये वसुदेव देवकी हे त्याचे जन्मदाते माता पिता हे मथुरेमध्ये होते कृष्णाचे. आणि नंद यशोदा यांनी त्याला गोकुळात वाढवला. थोडा मोठा झाल्यावर मामाला भेटायला अक्रूर नावाचा त्याचाच मित्र त्याला घ्यायला आला. आणि त्याची गोकुळामध्ये सख्या होत्या, मित्र होते. लहानपणापासून तिथे वाढलेला होता. तिथे राधा होती जी त्याच्यावर परमप्रिय प्रेम करायची. त्याची अतिशय जवळची मैत्रीण होती. आता तो जेव्हा अक्रूराबरोबर बलराम आणि श्रीकृष्ण दोघं गेले तेव्हा राधा अर्थातच गोकुळातच राहिली. मथुरेमध्ये पोचल्यावर आपल्याला सगळ्यांना हा इतिहास माहिती आहे की त्यांनी कंसाचा वध केला. उग्रसेन नावाचा राजा होता जो त्याचे कंसाचे वडील, त्यांनी परत ते राज्य दिलं. तो स्वतः काही तिथे राज्यावर बसला नाही आणि मग आईवडिलांच्या बरोबर सुखेनैव राहत होता. त्यानंतर एकदा तो परत गोकुळामध्ये मित्रांना भेटण्यासाठी म्हणून आला. राधेला भेटला. राधेने त्याला विचारलं की तुला माझी आठवण नाही झाली इतकी वर्ष? त्याच्यावर कृष्ण म्हणाला, अगं असं कसं होईल, मला दर श्वासाला तुझी आठवण येत होती, मला सतत तुझी आठवण येत होती. तुझी आणि माझी मैत्री ही जन्मजन्मांतरीची आहे, मी कसं तुला विसरू शकतो? मी आठवण करत होतो, मला सारखी तुझी आठवण येत होती. तुला आली का माझी आठवण? ती म्हणली, छे अजिबात नाही. कृष्ण म्हणला, असं कसं? तू तर एवढी माझी चांगली मैत्रीण आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही वगैरे वगैरे सगळं म्हणणारी, मला तर तू स्वप्नात सुद्धा येत होतीस, तुला तुला माझी आठवण आली नाही? अरे तुला मी विसरलेच कुठे होते? आठवायला मी विसरायला तर पाहिजे. माझ्या श्वासामध्ये तू आहेस. म्हणजे आपल्या आराध्याचं चिंतन आपण सतत करतो, त्याचा आपला भाव जो आहे त्याच्याशी आपण एकरूप झालेले असतो. ॲस्ट्रॉलॉजी ही गीताच आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीमधला प्रत्येक भाव हा दुसऱ्या कुठल्या तरी भावाशी एकरूप झालेला असतोच. प्रत्येक भावाच्या समोरचा जो भाव म्हणजे आपण काल पाहिले भावेश म्हणजे स्थानाचे अधिपती, भाव म्हणजे स्थान. त्यामुळे प्रत्येक भावाच्या समोरचा जो भाव आहे त्याच्यावर त्यातले दोन्हीतले ग्रह एकमेकांच्या भावाकडे बघत असतात. पण एकरूप झालेले भाव कुठले? म्हणजे कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाचा अभ्यास हा आपण अनेक गोष्टींसाठी करतो. पण मुख्य स्थानाबरोबरच त्या स्थानाचे म्हणजे भावाचे परिणाम दर्शवणारं जे दुसरं स्थान असतं त्याला पहिल्या स्थानाचं भावात भवम असं म्हणतात. परत एकदा सांगते, आपण जे मुख्य स्थानाचे परिणाम बघणार आहोत त्याचेच परिणाम दर्शवणारं त्याच्याशी अनुषंगिक जे दुसरं स्थान असतं त्या दुसऱ्या स्थानाला या पहिल्या स्थानाचं भावात भवम असं म्हणतात. म्हणजे काय? प्रथम स्थान हे पहिलं स्थान आहे आपल्या कुंडलीतलं. हे काय काय दाखवतं? व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे तो शरीर यष्टी आहे. काया आरोग्य, सगळ्या पंचेंद्रियांची ठेवण, डोकं, रक्ताभिसरण. आता हे स्थान एवढं सगळं दाखवतं. याच्यापासून पहिलं कुठलं? एकमेवा द्वितीय पहिलं स्थानच आहे. याच्यापासून पहिलं तेच. म्हणजे प्रथम स्थानाला भावात भवम असं वेगळं स्थान नाही, हे एकमेव स्थान आहे. म्हणून आरोग्याचा प्रश्न, व्यक्तिमत्व, डोक्याबद्दलच्या गोष्टी, मेंदूचे आजार, रक्ताभिसरण, वागण्याची पद्धत, कॉम्प्लेक्शन, तुमचं ॲटिट्यूड, बॉडी लँग्वेज हे सगळं फक्त प्रथम स्थान दाखवतं. यानंतरचं स्थान आहे द्वितीय म्हणजे धनस्थान. हे कशाचं आहे? स्पीच अँड कम्युनिकेशन.
इथे स्पीचमधनं कम्युनिकेट करतो आपण. शिवानी या ज्या अतिशय उत्तम ओरायटर आहेत आणि आध्यात्मिक गुरु आहेत, या काय सांगतात की तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते विचारांचं प्रतिबिंब दुसऱ्यामध्ये पडतं. तुम्ही ते बोलले नाहीत तरी ते दुसऱ्यापर्यंत पोचतात. हे कसं? आपल्याला नेहमी येणारा अनुभव आहे. आपण मैत्रिणी असतो दोघी दोन टोकाला राहत असतो, एका गावात पण नसतो कधी कधी. म्हणजे माझी एक मैत्रीण नागपूरमध्ये राहते, जी माझी जीवश्च कंठस्थ मैत्रीण आहे. दुसरी मुंबईत राहते आणि मी पुण्यात राहते. कितीतरी वेळा असं होतं की आमचा जो एक ग्रुप आहे मैत्रिणींचा, त्याच्यावर एकाच वेळेला आम्ही तिघीजणी एकाच विषयावर काहीतरी लिहितो, किंवा तिची आठवण मला झाली आहे त्याच वेळेला तिला माझी आठवण होणं, आणि नेमकं आपल्याला त्याच वेळेला त्या व्यक्तीचा फोन येणं, ह्याला आपण टेलिपॅथी म्हणतो. हे सगळं काय आहे? तुमच्या मनातले विचार तिथे पोचले. तुम्हाला टेलिफोनचा शोध कसा लागला माहिती आहे? 2 गोगलगाई होत्या काड्यापेटीत ठेवलेल्या, काही दिवस ठेवल्या, नंतर 2 वेगळ्या काड्यापेट्यात ठेवल्या. हिला काडी टोचली की तिला पण हालचाल व्हायची. हा जो सान्निध्याचा परिणाम, हा विचारांमधून एकमेकीच्या मैत्रीमध्ये आपोआपच एकमेकीपर्यंत पोचतो. हे भावात्भवम सारखंच आहे ना. धनस्थानामध्ये वाचा, चव, स्वकष्टार्जित संपत्ती, कौटुंबिक स्थावर जंगम मालमत्ता, वारसा हक्काची प्रॉपर्टी, बचत, हे सगळं या स्थानावरून दिसतं. हे द्वितीय म्हणजे दुसरं स्थान आहे. याचं भावात्भवम 2 आणि 3 सोडायचं काही नाही, दोन्ही स्थानं धरायची. 2 पासून दुसरं कुठलं? 2 आणि 3 म्हणजे तिसरं. द्वितीय स्थान हे स्वकष्टार्जित पैशाचं स्थान आहे, आणि तृतीय स्थान मीडिया, कम्युनिकेशन, तुमचं छोटे प्रवास, लिखाण, तुमच्याकडे असणारी सगळी स्किल्स, कौशल्य. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते इथून दिसतात कौशल्यांमध्ये. त्याच्यामुळे तुमची कौशल्य आणि पैसा मिळवणं याचा एकत्रित परिणाम होतो. दुसऱ्या स्थानाचं भावात्भवम तृतीय स्थान, म्हणून तृतीय स्थानामध्ये येणारे जे पापग्रह आहेत, हे उपचय स्थान आहे तृतीय स्थान. हे पापग्रह बेटर विथ टाइम चांगलेच परिणाम देतात. शुभग्रह वसुमती योग करतात, म्हणजे स्किल वापरून पैसा मिळवतात. स्किल तृतीय स्थान, भावात्भवम कोणाचं? द्वितीय स्थानाचं. यानंतरचं इथे हे जे धनस्थानामधून स्वकष्टार्जित पैशासाठी काम केलं जातं, त्याच्यासाठी लागणारं कम्युनिकेशन स्किल, करावे लागणारे छोटे प्रवास, तुमच्याकडेचे असणारं धैर्य, हे सगळं तृतीयावरून दिसणार आहे. आणि ह्या धीटपणामुळे आणि स्किलमुळे तुम्ही पैसा मिळवण्याचं काम करता. तृतीय स्थानाचं भावात्भवम काय आहे? तर तृतीय स्थान हे आत्ता आपण पाहिलं तसं छोटे प्रवास, कम्युनिकेशन स्किल, हाताने करायची कामं, स्किल्स सगळ्या प्रकारचे, तुमचे कान, तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम, हे सगळं तृतीय स्थान आहे. तृतीय स्थानाचं भावात्भवम 3, 4, 5 पंचम स्थान आहे. म्हणजे काय? तर तृतीय आणि पंचम हे एकाच वेळेला सेम काम करतात. असं तृतीय स्थान हे कौशल्य दाखवतं, त्या कौशल्यामधून पंचम स्थान त्याच्या आवडीचं शिक्षण घेतं. कौशल्य किंवा स्किल किंवा स्पेशल ॲबिलिटी तृतीयामध्ये असते, त्याच प्रकारचं शिक्षण माणूस घेतो. ज्या माणसाला सायन्सची आवड आहे, एक्सपेरिमेंट्सची आवड आहे, तो सायन्स साईडला जातो. ज्या माणसाला गणिती बुद्धिमत्ता आहे तो कॉमर्सला जातो. ज्याच्या भाषा खूप उत्तम आहेत तो आर्ट्सला जातो. हे ढोबळमानाने दिसतं. म्हणून तृतीय स्थानाचं भावात्भवम पंचम स्थान कौशल्य दाखवून हाताने जी कामं केली जातात, आणि पंचम स्थान एक क्रिएटिव्हिटीचं आहे. क्रिएटिव्हिटी कशातली? मनातली नाही. तृतीयाचं भावात्भवम आहे, त्यामुळे हाताने क्रिएटिव्ह कामं करतो माणूस. तृतीय स्थान हात, पंचम स्थान क्रिएटिव्हिटी. म्हणून कामांमधून दाखवली जाणारी क्रिएटिव्हिटी, आणि पंचम स्थान हे धनयोगाचं स्थान आहे, त्यामधून निर्माण होणारा पैसा, पैशाची इन्व्हेस्टमेंटचं हे स्थान आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स या पंचम स्थानात आहेत. इंटेलिजन्स, क्रिएटिव्हिटी, थिंकिंग, हाऊ टू प्रॉपरली यूज युअर स्किल्स फॉर युअर बेटरमेंट इन इन्व्हेस्टमेंट्स. तृतीय स्थान स्किल, पंचम स्थान बेटरमेंट इन इन्व्हेस्टमेंट. तृतीयाचं भावात्भवम पंचम स्थान. याच्या पुढचं स्थान आहे चतुर्थ स्थान. या चतुर्थ स्थानाचं भावात्भवम म्हणजे चतुर्थपासून 4, 5, 6, 7
आता आपण जे मागच्या स्थानामध्ये स्किल्सचा उपयोग इन्व्हेस्टमेंटमध्ये पाहिला, तसं पराक्रमस्थान तृतीय स्थान हे पराक्रमामधून तुमचं पूर्वसंचित तुम्ही जमा करता, तयार करता. चतुर्थ स्थान हे तुमच्या आईचं स्थान आहे, तुमच्या स्वतःच्या राहत्या घराचं स्थान आहे. कम्फर्ट्स, घरातल्या सुखसोयी, रिअल इस्टेट, वाहन सुख आणि घरामध्ये मनोरंजनाच्या साधनांमधून मिळणारं मानसिक सुख, कारण हे स्थान मनाचं आहे. याचं भावाद्भवम 4, 5, 6, 7 सप्तम स्थान. चतुर्थातली सुख ज्याच्याशी निगडीत आहेत असा आसपासचा सगळा समाज आणि जोडीदार, पार्टनर यांच्याकडून मिळणारं सुख, म्हणजे अर्थातच सुखाचा संबंध विवाहाच्या सुखाशी आहेच, कारण सप्तम विवाह चतुर्थाचं भावाद्भवम. त्याच्यामुळे सप्तम स्थानाचे परिणाम बघताना, मॅच मेकिंग करताना चतुर्थ स्थानाला खूप महत्त्व आहे. सप्तमाशी संबंध चांगला पाहिजे, चतुर्थाचा पण चांगला पाहिजे, तर या संबंधातून सुख लागतं. सुखाचा संबंध मनाशी आहे. पुढचं स्थान पंचम स्थान हे माध्यमिक शिक्षण, अपत्य, तुमची इन्व्हेस्टमेंट्स, तुमची सगळी क्रिएटिव्हिटी, स्पोर्ट्स, पूर्वसंचित हे सगळं दाखवतं. याचं भावाद्भवम काय आहे? 5, 6, 7, 8, 9 भाग्यस्थान. आपण बघितलं की गुरु हा शिक्षणाचा कारक आहे, तो पंचमाचा कारक आहे पहिल्या डिग्रीसाठी आणि पंचमानंतर भाग्याचा कारक आहे उच्च शिक्षणासाठी. त्यामुळे इथे पंचम स्थानावरून घेतलेल्या शिक्षणामधून उच्च शिक्षण घेता येणार का? असं दिसतं की ज्यांच्या कुंडलीमध्ये, लग्न कुंडलीमध्ये लग्न पंचम नवमपैकी कुठेही गुरु असतो किंवा पंचम नवममध्ये बघणारा असतो. लग्नात असला की पंचम नवमकडे बघणार, पंचमात असला की नवम लग्नाकडे बघणार, नवमात असला की पंचम लग्नाकडे बघणार. म्हणजे लग्न पंचम नवमाशी संबंधित कुठल्याही स्थानात गुरु असेल तर तो शिक्षणाच्या स्थानाशी संबंधित आहे. म्हणजे आधीचं शिक्षण मिळाल्यानंतर उच्च शिक्षण मिळणार हे नक्की. पण ज्यांच्या कुंडलीमध्ये D1 मध्ये असा गुरु नसतो, पण गुरु शुभ स्थितीत असतो, पंचम नवमात नसला तरी शुभ असतो, त्या लोकांचं शिक्षण होतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर नवमांशात जर भाग्याकडे गुरु बघत असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर अकॅडमिक्सपेक्षा त्या बाजूचं शिक्षण, उच्च शिक्षण हे लोक घेतात हे दिसतं. म्हणजे पंचम आणि भाग्य हे एकमेकांचं भावाद्भवम, शिक्षण, खोल विचाराची क्षमता. नवम म्हणजे अध्यात्म, गुरु म्हणजे वडील, पंचम म्हणजे विद्यार्थी दशा. त्यामुळे विद्यार्थी दशा आणि वडिलांचे संस्कार याचा खूप जवळचा संबंध आहे. षष्ठ स्थान हे रोग, ऋण, रिपूचं स्थान आहे. षष्ठ स्थान हे शत्रूचं स्थान असल्यामुळे कोर्ट केसेसचं पण स्थान आहे. आपण पाहिलंय षष्ठ स्थान हे मातुल घराण्याचं स्थान आहे आणि षष्ठ स्थान हे पाळीव प्राण्याची तुम्हाला आवड आहे का हे दाखवणारं पण स्थान आहे. याचं भावाद्भवम काय आहे? षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश. षष्ठपासून 6वं म्हणजे एकादश. एकादश म्हणजे लाभ. षष्ठ म्हणजे नोकरी, लाभ म्हणजे नोकरीतून मिळणारा लाभ. ज्यांचा षष्ठेश लाभामध्ये असतो त्यांना नोकरीतून, रोग, ऋण, रिपूमधून पैसा मिळतो. त्यांना कर्जातून प्रॉपर्टी निर्माण करू शकतात. सप्तम स्थान याचं भावाद्भवम. सप्तम स्थान हे लीगल मॅटर्स, करार, भागीदार, जोडीदार, समाज आपल्या समोरचा, सेल्समनशिप, एंटरप्रेन्युअरशिप याचं भावाद्भवम. सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, प्रथम. म्हणजे सप्तमाचं भावाद्भवम हे प्रथम स्थान आहे. म्हणजे लग्नाचे योग बघण्यासाठी सप्तमातल्या ग्रहांबरोबरच लग्नातून ज्यांची दृष्टी पडते असे ग्रह पण बघावे लागतात. लग्नस्थान हे मी एक आहे आणि माझा इतरांशी संबंध म्हणजे सप्तम आहे. माणूस आयुष्यभर गुहेत एकटा राहत नाही. माणूस समाजप्रिय प्राणी आहे, तो समाजात राहतो. म्हणून लग्नाचं भावाद्भवम सप्तम, लग्नाचं भावाद्भवम लग्न, सप्तमाचं भावाद्भवम लग्न. अष्टमस्थान, अष्टमस्थान हे मृत्यू आणि रिबर्थ याचं स्थान आहे. इथे गूढ गोष्टी, खणून काढण्याच्या गोष्टी, निषिद्ध धन म्हणजे जो पैसा तुम्ही ज्याच्यावर टॅक्स भरत नाही, जो तुम्ही स्वतः कमावला नाही, विंडफॉल गेन, विमा, मृत्यूपत्र यातनं मिळणारा पैसा
आयुष्याचे सगळे चढ उतार, कारण इथे होणाऱ्या अचानक बदल हे अष्टमात आहेत. अष्टमापासून 8वं स्थान हे तृतीय मोजा. अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. अष्टमापासून अष्टम म्हणजे तृतीय स्थान. त्यामुळे तृतीय स्थान हे अचानक होणाऱ्या ज्या आपत्ती येतात, तृतीय स्थानामधून त्याला कसा आपण पराक्रम करणार किंवा त्यापासून कसं आपण डिफेन्स करणार, हे धैर्याचं स्थान आहे तृतीय स्थान. अष्टमातल्या अचानक येणाऱ्या अडचणींवर तुम्ही मात करणार का, अष्टमाचं अष्टम तृतीय स्थानातले ग्रह दाखवतात. भाग्यस्थान, भाग्यस्थान हे निसर्ग कुंडलीप्रमाणे धनुराशीचं म्हणजे गुरुचं स्थान आहे. गुरुचे संस्कार आणि वडिलांचे संस्काराचं हे स्थान आहे. हे उच्च शिक्षणाचं, तीर्थयात्रेचं, दूरच्या प्रवासाचं, धार्मिक गोष्टींचं, रिच्युअल्सचं, तुमच्या लिजन्स म्हणजे जे तुमचे धार्मिक ग्रंथ आहेत त्याचं हे स्थान आहे. याचं भावाद्भवम 9, 10, 9 पासून 9, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे पंचम. पंचमाचं भावाद्भवम नवम, नवमचं भावाद्भवम पंचम. दोन्ही स्थानं शिक्षणासाठी पाहिजे. म्हणजे हे स्थान अनुवंशिकतेने असणारं जे माध्यमिक शिक्षण मिळालं आहे त्यामधून उच्च शिक्षण, म्हणजे माध्यमिक शिक्षण असल्याशिवाय उच्च शिक्षण होत नाही, कारण हे दोघं एकमेकांचे भावाद्भवम आहेत. यानंतर दशमस्थान हे कर्मस्थान आहे. या कर्मस्थानामध्ये गुरु, वडील, वरिष्ठ हे प्रसिद्धीचं स्टॅटसचं स्थान आहे. याचं भावाद्भवम दशमापासून 10वं. दशम, एकादश, द्वादश, एक, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम आणि सप्तम. दशमापासून 10वं स्थान हे सप्तम स्थान, ते चतुर्थाचं चौथं म्हणून भावाद्भवम, दशमाचं 10वं म्हणून चतुर्थ आणि दशम या दोन्ही स्थानांचं सप्तम स्थान हे भावाद्भवम आहे. कारण हा समाज आहे. तुमचं घर असो किंवा तुमचं काम असो, त्याचा रस्ता समाजातूनच जातो. घरातून ऑफिसकडे, ऑफिसकडनं घराकडे तुम्हाला समाजातूनच जायचं आहे. तुम्ही एकटे राहत नाही, गुहेत राहत नाही, तुम्हाला लोकांशीच डील करायचं असतं. त्याच्यामुळे दशमस्थान हे इतक्या सगळ्या गोष्टी दाखवतं आणि त्या कर्मासाठी बरोबर असणारे सहकारी आणि तुमच्या आसपासचा समाज, त्यातून मिळणारी मान्यता, हे सगळं दशमाचं भावाद्भवम सप्तम स्थान दाखवतं. एकादश स्थान किंवा लाभस्थान याचं भावाद्भवम काय? एकादश काय दाखवतं? होणारे लाभ, नेटवर्क सर्कल. लाभाचं लाभापासून लाभ म्हणजे 11वं स्थान. तर 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 9 म्हणजे इथे दशमस्थानाचं, एकादश स्थानाचं भावाद्भवम, नेटवर्क सर्कल किंवा जे काही तुम्हाला लाभ होणार आहेत ते, हे सगळं जे मिळालं आहे ते तुमच्या नशिबामुळे मिळालं आहे. हे नशीब तुमच्या पंचमातून पूर्वपुण्य भावातनं तयार झालं आहे. लग्नामध्ये तुम्ही जन्म घेतला, पंचमात तुमचं पूर्वपुण्य झालं, त्यातून तुम्ही त्या सगळ्या प्रारब्धातून मार्गक्रमण करत स्वतःचं नशीब घडवलं आणि हे सगळे लाभ पंचमातून, लाभातून पंचमातच जमा होतात. त्यामुळे लाभाचं भावाद्भवम 11वं स्थान हे भाग्यस्थान. 9वं स्थान व्ययस्थान. व्ययस्थान कशाचं स्थान आहे? तोटे, आयसोलेशन, हॉस्पिटलायझेशन, याला मोक्षाचं स्थान म्हणतात. या 12व्या स्थानापासून 12वं म्हणजे 12व्याच्या पाठीमागचं म्हणजे एकादश. म्हणजे व्ययस्थानाचं भावाद्भवम एकादश स्थान आहे. लाभ झाल्याशिवाय खर्च कसं करणार? कर्जाचा पण लाभच होतो ना. त्यामुळे लाभ झाल्याशिवाय तुम्हाला खर्च कसा करता येणार व्ययात? म्हणून व्ययाचं भावाद्भवम लाभस्थान आहे. याच्यात एक गोष्ट नक्की दिसते की षष्ठ, अष्टम आणि द्वादश ही जी त्रिकस्थान आहेत यांचं भावाद्भवम एक एक स्थान आहे. षष्ठाचं एकादश, अष्टमाचं तृतीय, द्वादशाचं एकादश. पण कुठल्याही त्रिकस्थानाचं म्हणजे 6, 8, 12 ही स्थानं कुठल्याही स्थानाचं भावाद्भवम होत नाहीत. कारण ती त्रिकस्थान आहेत. ती दुसऱ्या कुठल्याही भावाला दुःख देणारी स्थानं होतात. जर भावाद्भवम झाली तर ही दुःख देत नाहीत. ती त्यांची ती दुःखाची स्थानं आहेत. त्यातलं 6 आणि 6 हे उपचय आहे आणि 12 आणि 8 ही त्रिकस्थानं. अष्टमस्थान हे त्रिकस्थानच आहे. ते दुःस्थान, क्रॉनिक डिसीज आणि आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणारं म्हणजे
तुम्हाला मी आणि माझं आयुष्य आणि माझे सगळे लाभ आणि माझे नातेवाईक, माझा पैसा, माझी प्रॉपर्टी, हे काहीही तुम्हाला न्यायचं नाही. हे सगळं इथे सोडून जायचं आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. म्हणून अष्टमस्थान हे अलूफ आहे. ते कुणाशीही भावाद्भवमनी जोडलं जात नाही. दुसऱ्या कुठल्याही प्रकारात ते येत नाही. षष्ठ स्थान कसं आहे? 3, 6, 10, 11 उपचय, 3, 6, 11 त्रिषडाय, 6, 8, 12 त्रिक. 8 आणि 12 ही दोन्ही स्थानं फक्त त्रिक स्थान आहेत. अष्टम क्रॉनिक, ट्रान्सफॉर्मेशन, बदल, सोडून जाणं, व्यय म्हणजे खर्च, आणि सोडून दिलंय काय ते मिळालंय म्हणजे मोक्ष, म्हणून ते व्यय. अशा ह्या सगळ्या स्थानांचा एकमेकांशी असा नातेसंबंध आहे. आता तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात, म्हणजे इतकं आत्तापर्यंत आपल्याला कळलं की प्रत्येक स्थानामधला जो अधिपती आहे, ज्या स्थानामध्ये जे स्थान आपण बघतोय तिथे एक रास आहे. प्रत्येक कुंडलीमध्ये कुठली तरी रास आहे आणि भावेश त्या स्थानाचा, त्या राशीचा स्वामी प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आहे. आता हा जो भावेश आहे, हा एखादा ग्रह ज्या राशीत उच्चीचा असतो, आपण ग्रहशील चक्रात पाहिली उच्चीची रास, जिथे तो उच्चीचा असतो तसाच तो एका राशीमध्ये मूलत्रिकोण असतो. ज्या राशीत तो उच्चीचा असतो ते स्थान मूलत्रिकोणाच्या राशीपासून कितवं आहे ते बघा, तिथे पण हा उच्चीसारखे परिणाम देतो. उदाहरणार्थ गुरु हा कर्क राशीत उच्चीचा आहे आणि मूलत्रिकोण धनुरास आहे. कर्कपासनं धनु अष्टमातली रास येते, पण तरीसुद्धा तो तिथे उच्चीसारखे परिणाम देतो. म्हणजे गुरु कर्केत आणि धनुमध्ये दोन्हीकडे उत्तम आहे. म्हणून कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये धनुरास षष्ठात येत असली तरीसुद्धा तो लग्नाचा मित्र आहे, लग्नेशाचा. आणि गुरुची उच्च रास आणि मूलत्रिकोण रास यांच्यात जरी 6, 8, 12 अंतर असलं तरी दोघंही उत्तमच परिणाम देतात. मंगळाची उच्च रास मकर आहे, मूलत्रिकोण रास मेष आहे. मूलत्रिकोण राशीपासून उच्च राशीपर्यंतचं अंतर 4च घर आहे. म्हणून तुमच्या कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये आहे तिथून 8 घर अंतर ज्या स्थानामध्ये येतं तिथे गुरु उच्चीसारखी फळं देतो. तिथली रास मित्र शत्रू कशीही असली तरी. मंगळ ज्या स्थानात असेल तिथून 4थ्या स्थानाचे परिणाम मंगळ उच्चीसारखेच देतो. म्हणजे मंगळ समजा सप्तमात आहे तर दशमात तो उच्चीसारखे परिणाम देतो. गुरु समजा चतुर्थामध्ये उच्चीचा आहे तर तो अष्टमामध्ये अष्टमाच्या षष्ठाच्या धनुराशीमध्ये सुद्धा तो उच्चीचेच परिणाम देतो. हे यांच्यामधलं मराठी भाषेत साट्ट लोट ज्याला म्हणतात ते, यांचा एकमेकांशी अशा प्रकारे शुभ संबंध असतो. गुरु हा जरी शुभ ग्रह आहे, मंगळ हा पापग्रह आहे नैसर्गिक, तरीसुद्धा हे परिणाम त्यांचे अशा प्रकारे मिळतात. अजूनही एक छोटासा तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, ती अशी आहे की आपल्या कुंडलीमध्ये असणारे प्रत्येकाचे योग हे वेगवेगळे आहेत प्रत्येक कुंडलीत. पण एक ज्वालामुखी योग असा एक योग आहे कुंडलीमध्ये असणारा. त्याच्या नावावरूनच कळतं की हा काही सुयोग नाही. हा काय आहे तर कोणतंही चांगलं काम करण्यासाठी हा योग योग्य नाही. एखाद्या कामात यश मिळण्यासाठी या योगावर जर तुम्ही काम केलं तर त्यात यश मिळत नाही. पण शत्रूचा नाश करायला जायचं असेल तर ह्या योगावर जावं, तिथे यश मिळतं. हा योग कसा दिसतो तर मी माझ्या क्लासमध्ये कुंडलीचं चित्र काढून शिकवते, लक्षात राहायला सोपं पडतं. लग्नस्थान जे आहे त्याला प्रतिपदा समजा. प्रतिपदेमध्ये जर जन्म असेल आणि त्या दिवशी मूळ नक्षत्रावर असेल, प्रतिपदेला मूळ नक्षत्रावर, तर हा योग ज्वालामुखी योग आहे. जर पंचमीला जन्म आहे, आता मूळ नक्षत्रावरती प्रतिपदेचा जन्म धनुराशीत झाला, पंचमीचा जन्म जर भरणी नक्षत्रात झाला म्हणजे मेष राशीत झाला, त्या दिवशी जन्माच्या दिवशी जर पंचमी असेल, म्हणून हे पंचम स्थानात लिहा असं मी सांगते, सोपं पडतं लक्षात राहायला. पंचमीला जन्म होऊन जर भरणी नक्षत्रात मेष राशीवर जन्म झाला असेल तर हा ज्वालामुखी योगावर जन्म आहे. दशम स्थानामध्ये म्हणजे दशमीला आश्लेषा म्हणजे कर्क राशीमध्ये आश्लेषा नक्षत्रावरचा जन्म जर दशमीला झाला तर हा ज्वालामुखी योग आहे. आणि नवमीला रोहिणी नक्षत्र म्हणजे परत वृषभ रास, हा जर नवमीला जन्म झाला तर हा ज्वालामुखी योग आहे. आणि कृत्तिका नक्षत्रावर जन्म जर रविवारी झाला, कृत्तिका हे वृषभ आणि मेष दोन्हीमध्ये येते, रविवारी जर कृत्तिका नक्षत्रावर जन्म झाला तर त्याला ही ज्वालामुखी योग असं म्हणतात.
याच्यावर लग्न करू नका, पेरणी करू नका, विहीर खणू नका, चांगली कामं करू नका, युद्ध करायचं आहे बिनधास्त करा. ज्वालामुखी योगावर जन्म असलेल्या लोकांना खूप संघर्ष करावा लागतो. अर्थात त्यांच्या संघर्षाला यश मिळणार का नाही हे एवढा एकच योग ठरवत नाही. सगळे ग्रह काम करतात, हा भाग पूर्ण वेगळा. लग्नेश ज्याचा बलवान आहे त्याच्या कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आले तरी तो त्यातनं सहज सुटून जातो, कारण लग्न हे सगळ्यात पहिलं जन्माचं स्थान आहे. असं छोट्या छोट्या काही गोष्टी सांगितल्या. आज आपण इथे थांबूया. पुढचं तुम्हाला इतकं छान छान ज्ञान द्यायचं आहे तर माझे तुम्हाला लगेच कळले पाहिजेत व्हिडिओ. पटकन सबस्क्राईब करून टाका. पुढच्या भागाची वाट पहा. लवकरच भेटूया. बाय बाय.